देशाचा, राज्याचा आणि शहराचा अर्थसंकल्प जसा महत्त्वाचा असतो, अगदी तेवढंच महत्त्वाचं असतं घरातलं बजेट. हे घराचं आर्थिक नियोजन करत असते होममेकर. घराची आर्थिक घडी बसवण्याचं उत्तम काम होममेकर करत असते. पण हे सगळं इतकं ऑटो मोडवर सुरू असतं की त्यासाठी घरातली स्त्री हे काम करतीये हे आपल्यालाही कळत नाही. तर अशाच एका होममेकर आणि वर्किंग वुमन अशा दोन्ही भूमिका अगदी सक्षमपणे बजावत असलेल्या मयुरा आखटे यांच्यासोबत या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत. मयुरा, स्वागत आहे तुझं फंडा म्युच्युअल फंडा आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू निरंजन. मला थोडंसं तुझं बॅकग्राऊंड सांगशील आधी? येस, डेफिनेटली. तसं मी 10वी नंतरच म्हणजे 11वी मध्ये होते तेव्हापासूनच नोकरी करायला सुरुवात केली पार्ट टाईम आणि त्याच्याबरोबर शिक्षण घेत गेले, ज्यासाठी माझ्या आईवडिलांचा दोघांचाही पाठिंबा होता. फक्त त्यांचं एक म्हणणं होतं की अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं नाही पाहिजे. आणि मग मी ॲज अ लायब्ररियन, मार्केटिंग असे वेगवेगळे त्यावेळेला जे मिळेल तसं एक टाईमपास आणि मला आवडायचं वेगवेगळ्या ठिकाणी जायला, वेगवेगळ्या लोकांबरोबर बोलायला आणि त्याचबरोबर वेगवेगळे अनुभव घ्यायला. त्यामुळे ते सगळे अनुभव मी घेत गेले आणि त्याचबरोबर एक आनंद होता की जे काही मला त्यातनं इन्कम मिळायचं त्यापासनं मी माझे बुक्स असतील किंवा छोटे-मोठे आता बर्थडेजला आमच्या फ्रेंड्समध्ये बर्थडेज असायचे, मग त्यांच्या गिफ्ट्सला, तर असं सगळं मला आई-वडिलांकडनं त्यावेळेला घ्यायला नाही लागायचं. तर एक पॉकेट मनी चलो अपना अपना हो रहा है, असं माझं त्यावेळेला होतं. मग तिथून मी हळूहळू जसं आमचे काही ग्रुप्स होते त्यावेळेला, मी हैदराबादची बॉर्न अँड ब्रॉट अप आहे. तर मी हैदराबादची असल्यामुळे तिथे मराठी वर काम करण्यासाठी, मराठी कल्चर जपण्यासाठी आमचा एक ग्रुप होता, म्हणजे आहे अजूनही, कलाभिषेक. तर त्याच्या थ्रू आम्हाला ऑडिशनला बोलवलं की असं त्यांना कळलं की मराठी ग्रुप आहे जिथे थिएटर आणि बाकी कल्चरल ॲक्टिव्हिटीज होतात. ETV त्यावेळेला नवीन लॉन्च झालं होतं. मग तिथे ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट मला संधी मिळाली, जी आम्ही असंच गंमत म्हणून ऑडिशनला गेलो की चला बघूया ऑडिशन कसं असतं. आणि ते झालं. ॲक्च्युली माझी मीडियामध्ये तिथे ती पहिली स्टेप होती म्हणू शकतो की ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. त्यानंतर मग अन्नदाता, गाणे तुमचे आमचे, कलांजली असं मी वेगवेगळं, आणि अन्नदाता मी 5 भाषांमध्ये करत होते. आणि हे सगळं करत असताना माझं ग्रॅज्युएशन झालं BCom. पण त्यानंतर असं झालं की मग आता मी करते तो मला आवडायला लागलं होतं हे सगळं. म्हणजे ऑब्व्हियसली मीडियामध्ये काम करायला प्रत्येकालाच आवडतं आणि मला एवढं इझिली मिळालं होतं आणि मी सगळं एन्जॉय करत होते ते. तर मग विचार केला मास-कॉम करूया. म्हणून मग मी मास-कॉम केलं आणि त्यानंतर मास-कॉमची डिप्लोमा करता करता ते सगळं काम सुरू होतं. त्यानंतर लग्न ठरलं, मुलगा पुण्याचा. आनंद झाला कारण कलेचं माहेरघर शेवटी, आणि मला इथे यायला मिळणार होतं. मग मी लग्नानंतर इथे आले. लग्न झाल्यावर पण माझं म्हणजे जेवढे माझे आई-वडील मला साथ देत होते या सगळ्यामध्ये, तेवढाच सपोर्ट मला माझ्या सासू-सासऱ्यांकडनं सुद्धा मिळाला. त्यांनी सांगितलं, "अजिबात सोडायची गरज नाहीये, तू हे कंटिन्यू कर." आणि मग मी कंटिन्यू केलं. पण एके दिवशी माझ्या लाईफचा टर्निंग पॉइंट, मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघं आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे जेव्हा मी ते गाणं ऐकलं की दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई, निज दाटली डोळ्यात तरी घरी कोणी नाही. मला लिटरली त्या दिवशी असं रडायला यायला लागलं. आणि मी त्या क्षणी ठरवलं की ज्या दिवशी आम्ही बेबी प्लॅन करणं, म्हणजे माझ्याकडे गुड न्यूज असेल, त्या दिवशी मी नोकरी सोडणार, जेव्हा जे काय काम करत असेल ते सोडणार आणि पूर्ण वेळ माझ्या बाळाला आणि घराला देणार. आणि दॅट वॉज द पॉइंट की ज्या दिवशी आमच्याकडे गुड न्यूज आली, मी फोन करून ताबडतोब कळवलं की मी या महिन्यापासून शूटला येत नाहीये. बरं. सो आणि हे सगळं मनापासून होतं. मयुरा, खूपच इंटरेस्टिंग जर्नी आहे. फार कमी लोकांची असते की इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ फील्डमध्ये तू काम केलेलं आहेस. येस. तर तो प्रवास नेमका कसा होता हे मला जाणून घ्यायची थोडी उत्सुकता आहे. की तू म्हणलीस तसं कॉलेजमध्ये असल्यापासून तू नोकरी करत होतीस आणि बरोबर. ते एक आर्थिक स्वावलंबन काय असतं तर येस. याची गोडी तू खूप लवकर चाखली होतीस. तर त्याच्यामुळे ठरवून होममेकर होणं, तर तो निर्णय तू सांगितलंस की तो कसा झाला ते. बरोबर. फक्त तो काळ किती होता होममेकर असण्याचा आणि तो काळ कसा होता याच्याबद्दल थोडंसं. डेफिनेटली.
म्हणजे मी कॅरी करत होते त्यावेळेला मी ऑब्व्हियसली ब्रेक घेतला. त्याच्यानंतर माझं बाळ 1.5 वर्षाचं होईपर्यंत मी ब्रेक घेतला. त्यानंतर मी परत सुरुवात केली हैदराबादला शूटसाठी जायला आणि नंतर काही वर्षांनी परत मी ब्रेक घेतला. आम्ही शिफ्ट झालो होतो मुंबईला. पण मग तिथे मी माझं हे केलं की होममेकर होते, हे होते. मग मी माझे सगळे छंद जोपासले. मला कथ्थक शिकायचं होतं त्यावेळेला. मग मी ते 1 वर्ष कथ्थक शिकून त्याची परीक्षा दिली. बाकी माझं पेंटिंग वगैरे जे आवडी होत्या त्या सगळ्या मी जोपासल्या आणि ॲट द सेम टाईम आपण म्हणतो ना, बाळाला आपण मोठं होताना ते ज्या फीलिंग्ज आहेत दॅट आय कॅन नॉट एक्सप्रेस, म्हणजे शब्दात आपण ते एक्सप्रेस नाही करू शकत की काय मिळवलं. होममेकर म्हणून मी सगळ्यांच्या आवडीनिवडी पण जपायचे घरामध्ये. जसं इतर गृहिणी काम करतात तसंच मी सुद्धा केलेलं आहे आणि तो एक आनंद वेगळाच असतो. वा, एक महत्वाचा मुद्दा तू सांगितलास की अनेक होममेकरची अशी तक्रार असते की त्यांना स्वतःसाठी वेळच नसतो. तर हं. तुला काय वाटतं की तो वेळ काढायला लागतो? ॲब्सोल्युटली. काढायलाच लागतो आणि तो काढण्यामध्ये बऱ्याच जणांना आय डोंट नो की गिल्ट वाटतं. पण ते नाही वाटायला हवं, कारण आपण आपल्या घरासाठी करतोय. पण तिथे आपण जेव्हा आपल्या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी करतोय, तेव्हा आपण स्वतःला सुद्धा विसरून चालत नाही. तिथे स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढायलाच हवा असं मला वाटतं. इव्हन म्हणजे काही असेल, मग मी जसं पेंटिंगसाठी काढला, माझ्या डान्ससाठी काढला किंवा इव्हन काही नसेल तर दुपारी थोडा वेळ केला आराम. म्हणजे त्यात काही वावगं वाटणार नाही. तर लोकांना वाटतं काय दुपारी झोपा काढतात. ठीक आहे, म्हणजे मला त्यात काही चुकीचं वाटत नाही. जी बाई आज घरासाठी इतकं करते तिला स्वतःसाठी तेवढा वेळ द्यायला काहीच हरकत नाही असं मला वाटतं. अगदीच, म्हणजे लोक काय म्हणतील हा विचार खरं तर ॲब्सोल्युटली. काढून टाकला पाहिजे प्रत्येकानेच मनातनं. करेक्ट. आता मला थोडंसं सांगशील की तू क्रिसेंटमध्ये कशी आलीस आणि फील्ड परत वेगळं आहे, फायनान्सचं आहे, तर त्यात रस कसा निर्माण झाला? बरोबर. जसं मी मगाशी म्हणाले, की आता बाळ झालं, जबाबदारी म्हणजे एक कुठेतरी फ्री वर्ड म्हणजे याचं मुलीचं रूपांतर एका बाईमध्ये, आईमध्ये आणि कुठेतरी ती मॅच्युरिटी यायला लागली होती. मग आम्ही जसं बाकी सगळेजण करतात, की बाबा आपल्याला आता फ्युचर प्लॅनिंग, मुलांचं सगळं आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे. त्यानुसार गुंतवणूक आणि माझे सासरे बँकेत असल्यामुळे घरात कायम फायनान्स हा विषय असायचाच. मग वेगवेगळ्या ह्याच्यात गुंतवणूक कशात करायची तर एफ-डी असेल, रिकरिंग असेल, सोनं असेल, असं वेगवेगळ्या ह्याच्यात त्यावेळेला जे सुचलं त्या ह्याच्यात गुंतवणूक करत गेले. मग थोडं शेअर्स असतील करत गेलो आणि जसं आपल्याकडे म्हटलं जातं, की व्यक्ती सेटल्ड कधी होते तर घर आहे, गाडी आहे, पोरं-बाळ आहे, थोडीशी फ्युचरची तरतूद आहे. तर वी वर हॅपी आणि आम्हाला वाटत होतं आम्ही सगळं व्यवस्थित झकास एकदम प्रॉपर चाललेलं आहे. पण एके दिवशी असं झालं, की आमचे फॅमिली फ्रेंड आहेत त्यांचा फोन आला, की असं-असं एक फायनान्शियल प्लॅनिंगवर खूप छान IAP आहे म्हणजे जिथे सगळी माहिती देतात. तर तुम्ही नक्की या. आम्ही जायचं त्यांना आश्वासन दिलं, पण तेवढं म्हणलं ठीक आहे वेळ झाला तर जाऊया. आणि तिथे त्या दिवशी नेमकं काय झालं, की माझ्या हसबंडची मीटिंग लांबली आणि आम्हाला उशीर झाला. मग त्यांनी सांगितलं, की तरी मग आम्ही गेलो. ठीक आहे बाबा बघूया एकदा काय आहे. पण मग तिथे जास्त बोलणं नाही झालं. पण नंतर जेव्हा भूषण भेटले, नंतर ते घरी आले होते. ते म्हणाले, "काहीच हरकत नाही. आजचं तुमचं मिस झालंय सेशन. आपण पर्सनली भेटून सगळं सांगू." आणि त्या दिवशी त्यांनी जेव्हा हे सगळं एक्सप्लेन केलं आणि बीइंग अ कॉमर्स ग्रॅज्युएट मला या गोष्टी माहीत होत्या. पण आपण म्हणतो ना, कळतं पण वळत नाही किंवा सोनाराने कान टोचले की ते बरोबर कळतं. तर ते असं झालं की असेट क्लासेस म्हणतात किंवा कमोडिटी हा शब्द ऐकलेला होता, रिअल इस्टेट हा शब्द ऐकलेला होता, इक्विटी हा शब्द ऐकलेला होता. पण नुसतं ऐकून त्याच्याबद्दल माहिती कळत नव्हती, की काय, कशात, किती पाहिजे, कसं पाहिजे, ओव्हरऑल 360 डिग्री अँगलनी कसा विचार करायला पाहिजे. हे सगळं जेव्हा त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या दिवशी आम्ही लिटरली त्या दिवशी रात्रीभर दोघंही झोपलो नव्हतो. हेच सगळं विचार करत होतो, की अरे आपण असं नाही, असं करायला पाहिजे होतं. ह्याच्यात हे असे करेक्शन्स हवे होते. आणि मग त्यांना जेव्हा भेटलो आम्ही क्रिसेंटमध्ये जाऊन, तेव्हा मग त्यांनी जेव्हा सगळं सांगितलं त्यानुसार मग आम्ही काही आमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये फेरबदल केले आणि त्याचा आम्हाला डेफिनेटली आज पॉझिटिव्ह परिणाम दिसून येतोय. आणि ह्याच्यावर मग माझा इंटरेस्ट फायनान्समध्ये वाढत गेला, ज्याला भूषण कारणीभूत आहेत. वा,
तुम्ही अगदी योग्य शब्दात सांगितलं की कळतंय पण वळत नाही, अशी आपल्यापैकी अनेकांची स्थिती असते. म्हणजे बरोबर. फायनान्शियल प्लॅनिंग किंवा फायनान्शियल लिटरसी किंवा तुम्ही म्हणलात तसं गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय बरोबर. ऐकून माहिती असतात आपल्याला, पण ते प्रत्यक्ष करण्याची वेळ आपण आणून देत नाही किंवा काही कारणाने आपण ते पुढे ढकलत असतो किंवा जे चाललंय ते बरं आहे ना, कुठं ते शिका नवीन. ॲब्सोल्युटली. हो. तर हा अप्रोच थोडासा बदलायची खरंच गरज आहे. मयूरा, आता मला सांगा की क्रिसेंट होम मेकर्स डे सेलिब्रेट करतोय येत्या 3 नोव्हेंबरला. तर कसं बघताय तुम्ही या इव्हेंटकडे? त्याआधी प्रदीप सांगावकर यांच्या कवितेतल्या 2 ओळी मी मांडू इच्छिते. जगाच्या वडवा नलाशी झुंजावं लागतं जगण्यासाठी. जगाच्या वडवा नलाशी झुंजावं लागतं जगण्यासाठी. घर तेव्हा सज्ज असतं गुलाब पाणी शिंपण्यासाठी. वा. तर मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक स्त्री, प्रत्येक कुटुंबातली स्त्री जेव्हा ठामपणे उभी असते, तेव्हाच घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं ध्येय साधता येऊ शकतं. त्याचबरोबर ती जेव्हा आपल्या घरासाठी इतकं झटत असते किंवा आनंदाने करत असते सगळ्यांचं, तर तिच्यासाठी एक एक दिवस तिचा हक्काचा, तिचा स्वतःचा, तिच्या आनंदासाठी आणि तिच्या हक्कासाठी. म्हणून क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स घेऊन येत आहेत होम मेकर्स डे. आणि त्यासाठी मला वाटतं प्रत्येक होममेकर सखीचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळेल याची मी खात्री बाळगते. आणि माझ्या सगळ्या सख्यांसाठी जाता जाता एक छोटीशी टिप, ती म्हणजे आपण म्हणतो की थेंबे थेंबे तळे साचे. तसंच आपण छोटी अशा रकमेपासून का होईना, पण गुंतवणुकीला सुरुवात करणं हे गरजेचं आहे. कारण हे मी स्वतःसुद्धा अनुभवलं आहे की छोट्याशा रकमेपासून जरी सुरुवात केली तर त्याचा कधी तळं किंवा आपण म्हणतो बूंद बूंदचे सागर बनताय, तर त्याचं कधी सागर बनेल आपल्याला कळणारसुद्धा नाही आणि त्याचा निश्चितच पुढे आपल्याला फायदा होईल. वा, खूपच छान एक्सप्लेन केलं तुम्ही. आणि तुम्ही म्हटलात ते अगदी बरोबर आहे की प्रत्येक गृहिणी, प्रत्येक होम मेकर ही बचत ही करतच असते आणि तिने केलेली बचत ही खऱ्या अर्थाने तिची कमाईही असते. पण ही येस. बचतीची गुंतवणूकही व्हायला पाहिजे. तर या सगळ्याबद्दलच मला वाटतं की होम मेकर डेमध्ये ती पण एक नवी दृष्टी येतील त्या सगळ्या होम मेकर्सला मिळणार आहे नक्की. मयुरा, तू तुझी जी काही सगळी जर्नी सांगितलीस तीही खूप इंटरेस्टिंग आहे आणि होम मेकर डेबद्दलही खूप उत्सुकता वाटते. तर फक्त आम्हाला प्लीज सांगशील की आपले जे कोण श्रोते आहेत त्यापैकी होम मेकर्सना ज्यांना यायचं आहे, तर काय प्रोसेस आहे नक्की रजिस्ट्रेशनची? एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक गुगल फॉर्म असेल, तो फिल करायचा आहे आणि काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही माझ्या या नंबरवर कॉल करू शकता. नंबर आहे 9881-499-765. माझा भ्रमणध्वनी क्रमांक परत एकदा रिपीट करते, 9881-499-765. थँक्यू सो मच मयुरा. आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा, तुला आणि क्रिसेंटला. होम मेकर डे हा उत्साहात आणि जोरदार सेलिब्रेट होणार आहे याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाहीये. थँक्यू सो मच निरंजन. मलासुद्धा आज खूप आनंद होतोय कारण माझं करिअर मीडियामधून सुरुवात झाली आहे करिअरला आणि आज त्याच माध्यमातून मी आज ज्या व्यवसायात आहे त्याबद्दल मी माहिती देते, त्याचा मला खूप आनंद होतोय. धन्यवाद. वा, क्या बात आहे. आत्ता आपण ऐकलात मयुरा आकटे आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेड NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.